मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी घसरल्याने पलटी होऊन त्याखाली दबून एकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यामागून येणारी दुचाकी त्याच मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरल्याने घडलेल्या अपघातात आणखी एक जण जागीच ठार झाल्याची घटना 29 सप्टेंबर रोजी सकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान कारंजा अमरावती मार्गावर टाकडी फाट्यानजीक घडली। प्राप्त माहितीनुसार MH28 EL 4100 क्रमांकाची लक्झरी औरंगाबादवरून नागपूरकडे जात असताना मार्गातील टाकडी फाट्यानजीक रस्त्याच्या मधोमध कंत्राटदाराने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली व रस्त्याच्या कडेला पलटी झाली। यात अमोल खंडारे वय 21 वर्ष राहणार नागपूर हा लक्झरी खाली दबल्याने जागीच ठार झाला, तर चेतन भगत, प्रशांत काळे, संदीप टेकाम, सीमा गवई व चेतना गवई असे 5 जण गंभीर जखमी झाले आहे। या घटनेनंतर काही क्षणातच MH27 AT 5703 क्रमांकाची दुचाकी याच मार्गाने याच ठिकाणी आली असता त्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली व दुचाकीवरील मागे बसलेल्या प्रभाकर वाघ वय 50 वर्ष राहणार शेंदूरजना धामणगाव यांच्या दुचाकीवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला। या दुचाकीवरून दोघे जण पंढरपूरहून अमरावतीकडे जात होते। मागील काही दिवसांपासून कारंजा अमरावती मार्गाच्या रुंदीकरणाचे व काँक्रिटीकरणाचे काम हैदराबाद येथील RR कन्स्ट्रक्शनच्या वतीने सुरू आहे। हे काम करताना संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या मधोमध मातीचा ढिगारा टाकल्याने उपरोक्त दोन्ही अपघात घडले आहे। तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावण्यात आले नाही। यापूर्वी देखील याच मार्गावर कंत्राटदारांच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत 4 जणांचा बळी गेला आहे। एकीकडे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी रस्ते बनविले जात आहेत, तर दुसरीकडे याच रस्त्यासाठी कंत्राटदाराच्या चुकीमुळे सर्वसामान्यांचा बळी दिला जात आहे। त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच धनज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पोलिसात नोंद घेतली व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। घटनेचा अधिक तपास धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपिल म्हस्के, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम, जमादार राजगुरे करीत आहेत। राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव।